मित्रांनो, आपण घरगुती चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य 3 प्याज, लसूण, अद्रक, लिंबू, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि पाव किलो चिकन। यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यावरून कांदा, लसूण आणि अद्रक पेस्ट करून घेऊया आणि टोमॅटो। सर्वप्रथम एक भांडे घ्यायचं आहे, त्याच्यात आपण तेल टाकूया आणि त्यात प्याज टाकू। प्याज छानसा परतून घ्यायचा। कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण त्यात कांदा लसूणची पेस्ट टाकूया। कांदा लसूणची पेस्ट चांगली परतून झालेली आहे। आता आपण त्यात मसाले टाकूया। सर्वप्रथम चटपट मसाला 1 चम्मच घालूया। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूया आणि त्यात चटपट मसाला 1 चम्मच। आता याला छानसं परतून घेऊया। 3 तेजपत्ते टाकून घेऊया। नंतर कोथिंबीर। आता त्यात चिकन घालूया। जरा थोडं हलवून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं। थोडी हळद घालूया। आता जरा पाणी टाकूया, अर्धा ग्लास। थोडं हलवून घेऊया। 5 ते 10 मिनिटाकरता झाकून ठेवूया। अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। आता आपण त्या पाण्यात टाकूया। याला आपण हलवून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी याला पकू देऊया। झणझणीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे। आता आपण त्याच्यावरून थोडी कोथिंबीर घालूया। धन्यवाद, थँक्यू।